कधी कधी आपलं कर्म चांगलं असतं पण परिणाम मिळत नाही. कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरी यश हातातून निसटून जातं. कारण यश देणारा फक्त प्रयत्न नाही, नियत देखील असते. श्रीकृष्ण म्हणतात, कर्माचे फल मिळतं पण कर्माची नियत त्याहून मोठी असते. आजची गोष्ट आहे नियत बद्दल. एक साधा मुलगा, एक कठीण निर्णय आणि एक श्रीकृष्णांचा संदेश. आकाश नावाचा एक मुलगा होता. गरीब घर, संघर्षातलं आयुष्य. आई म्हणायची, मला मोठा हो पण माणूस पण विसरू नकोस. आकाशचं स्वप्न होतं IAS ऑफिसर होण्याचं. रात्रभर अभ्यास, दिवसा पार्ट टाइम जॉब, सगळं योग्य दिशेने चाललं होतं. पण एक दिवस त्याच्यासमोर एक ऑफर आली. एक व्यक्ती म्हणाला, पैसे देतो, संपर्क देतो, तुझं निवडून देतो, फक्त हो म्हण. आकाशच्या डोक्यात गोंधळ. माझं ध्येय मोठं आहे, उद्दिष्टही चांगलं आहे. मग थोडं चुकीचं करून सफलता मिळाली तर काय झालं? त्याच रात्री झोपेत आकाशला श्रीकृष्ण भेटले. कृष्ण म्हणाले, युद्ध केवळ रणांगणावर होत नाही, मनातही होतं. तुझा शत्रू दुसरा कोणी नाहीये, तुझी वाईट नियत आहे. आकाशने विचारलं, पण प्रभू, उद्दिष्ट चांगलं असेल तर साधन चुकीचं चालेल का? कृष्ण म्हणतात, दुर्योधनाचंही उद्दिष्ट राज्य मिळवणं होतं पण त्याची नियत भ्रष्ट होती, म्हणून त्याला इतिहासाने नाकारलं. सफलतेपेक्षा योग्य मार्गाने मिळालेली सफलता महान असते. दुसऱ्या दिवशी आकाशने ती ऑफर नाकारली. लोक हसली, कोणी म्हणाले, असा भुला राहून आयुष्य बदलणार नाही. मात्र आकाश शांत हसत म्हणाला, शॉर्टकटने मिळालेली जीत मनात पराभव ठेवते. तो पुन्हा अभ्यास करू लागला. मनात एकच विचार, माझ्याकडे साधन नाहीये पण नियत शुद्ध आहे. पण माझ्या बाजूने कृष्ण आहेत. 2 वर्षांनी तो पुन्हा UPSCचा पेपर देतो. यावेळी त्याच्याकडे पैसा नव्हता पण स्वच्छ नियत, सच्ची मेहनत आणि स्थिर मन होतं. परिणाम लागला. आकाश IAS झाला. आई रडली पण आकाशचं लक्ष नावावर नव्हतं. त्याच्या मनात श्रीकृष्णाचे शब्द घुमत होते, सफलता नाही, तुझी नियत जिंकली. आकाश आज एक प्रामाणिक अधिकारी आहे. त्याच्याकडे अब्जावधी नाही आहेत पण आशीर्वादांची संपत्ती आहे. तो म्हणतो, लोक माझ्या पदाचा आदर करत नाहीत, ते माझ्या नियतीचा आदर करतात. श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, नियत शुद्ध असेल तर कर्म योग्य होतं आणि कर्म योग्य असेल तर परिणाम देवाच्या हातात असला तरी यश तुझ्या पायाशी येतं. पैसा, शॉर्टकट, फसवणूक, दुसऱ्यांना खाली खेचून मिळालं यश 100 असतं पण आयुष्यभर कालं करतं. पण शुद्ध मन, सत्य मार्ग, निरपेक्ष कर्म हीच खरी पूजा आहे. तर मित्रांनो, तुमची स्वप्न मोठी असू द्या, तुमचा संघर्ष कठीण असू द्या, पण तुमची नियत नेहमी श्रीकृष्णासारखे पवित्र ठेवा. यश केवळ वेल घेईल पण तुमचा होईल. चित्त शुद्ध असेल आणि साथ श्रीकृष्णांची असेल.